हाय गाईज, मी आहे वैष्णवी आणि आज मी तुमच्यासाठी व्लॉग घेऊन आले आहे आमच्या ट्रिपचा. तर तुम्ही गेस करू शकता आम्ही कुठे चाललो आहे ट्रिपसाठी. तर आम्ही आमच्या ज्या ट्रिपच्या प्रवासाला निघालेलो आहे. पर्सनली आम्ही गाडीच बुक केलेली होती, कारण की कोणाला ड्रायव्हिंगचा त्रास नको, नाही का. कारण की ड्रायव्हिंग करत बसलं की त्यांना एन्जॉय पण करता येत नाही त्याच्यामुळे. तर मी सांगते तुम्हाला, आम्ही चाललो आहे कोकणात. आता ही बघा, ही आहे नीता माझी फ्रेंड. या आहेत अश्विनी ताई. म्हणजे त्या माझ्या फ्रेंडच आहेत, पण आम्ही त्या मोठ्या असल्यामुळे त्यांना ताईच म्हणतो. आणि हा आहे माझा मुलगा. तर याची थोडीशी बडबड चाललेली, म्हणजे त्याला बोलायला खूप लागतं. तो त्याच्या सांगत होता थोडे मुमेंट्स वगैरे. आणि हे माझे मिस्टर आहेत. बघा याची मस्ती, खूप मस्ती करतो. तर फर्स्ट आम्ही म्हणजे कोकणात गेलेलो होतो हरिहरेश्वर मंदिरात. हरिहरेश्वर मंदिर खरंच खूप छान आहे. तिथला प्लेस पण बघण्यासारखा खूप छान आहे. जे दोन डोंगरांच्या मध्ये जो नक्षीकाम झालेला आहे, तो समुद्राचा म्हणजे बीचचा जो बघण्यासारखा व्ह्यू आहे, तो खरंच खूप छान आहे. आणि हे जे डोंगरांवरनं झालेले नक्षी आहेत ना, ते पाण्याच्या लाटामुळे झालेले आहेत, समुद्रांच्या लाटामुळे. खूप छान वाटलं. म्हणजे बीच बघून, समुद्र बघून एक वेगळीच एनर्जी अंगात आलेली होती. तुम्ही बघू शकता. इथे खूप म्हणजे खूप गर्दी होती, पण बघण्यासारखं आहे खरंच खूप. सगळ्यांनी, मला तर वाटतं मोस्ट ऑफ विजिट केलंच पाहिजे. खूप छान होतं आणि आम्हाला पण खूप आवडलं. तर इथे थोडेसे फोटोशूट वगैरे चाललेले आमचे सगळ्यांचेच. आधी आम्हाला मंदिरात जायचं होतं, बट मंदिरासाठी खूप गर्दी होती, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं आधी फिरून घेतलं आणि त्याच्यानंतर मंदिरात गेलो. तर मंदिरातला जो व्लॉग आहे तो मी तिथे शूट नाही केला गर्दी असल्यामुळे. त्यानंतर आम्ही गेलो चेंज करण्यास, म्हणजे आम्ही स्टे होम घेतलेला होता. तर आम्ही तिथे गेलेलो, कारण की आम्हाला चेंज करायचे होते. मी ट्रेडिशनल ड्रेस घातलेला मंदिरात जाण्यासाठी. आणि फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही बघू शकता कोकणात किती छान वाटतं. म्हणजे हिरवी हिरवी झाडं, नारळाची झाडं वगैरे, आणि खूप शांतता होती. तर आम्ही त्यानंतर गेलो श्रीवर्धन बीचला. आणि इथे बघा, या दोघांनी खेळणी घेतलेत, म्हणजे ते बकेट्स वगैरे असतात ना, त्यांचा खेळ चाललेला. आधी यांनी काही पाण्यात नाही गेले खेळण्यासाठी, त्यांचं चाललेलं किल्ले वगैरे बनवण्यासाठी माती जमा करत होते. आणि इथे तुम्ही बघू शकता आम्ही थोडंसं फोटोशूटसाठी फोटोशूट करत होतो, सॉरी. आणि मुलांनी तर एन्जॉय केलाच ही ट्रिप, म्हणजे कोकणची ट्रिप. या दोघांचं तर वेगळंच चाललेलं. आणि आमच्या दोघांचं बघा, आम्ही दोघं फोटोशूट करत होतो, कारण की मी आणि माझे मिस्टर खूप फोटोशूटसाठी म्हणजे वेडे आहेत. आम्हाला खूप फोटोज काढायला आवडतात. खरंच खूप छान मजा आली. श्रीवर्धन बीच हे खूपच छान आहे, क्लीन आहे आणि एन्जॉय करण्यासारखं आहे. इथे बघा, बापलेकांची मस्ती चाललेली होती आणि पाण्यात कसे खेळत होते. आणि याला तर खूपच, म्हणजे पाणी म्हणलं तर सगळ्याच मुलांना मोस्ट ऑफ पाण्यात खेळायला खूप आवडतं. त्यात बीच बघितलं तर वेगळीच गोष्ट, त्यांची तर विचारूच नका. ती कसा एन्जॉय करतो इथे, कारण की ही त्याची फर्स्ट कोकण ट्रिप होती, म्हणजे खूप लांबची कोकण ट्रिप. म्हणजे एवढ्या लांब अजून आम्ही त्याला कधी नेलंच नव्हतं बारीक असल्यामुळे. ही त्याची फर्स्ट ट्रिप आहे, त्याच्यामुळे तो खूपच एन्जॉय करतो आणि त्यांनी सगळ्यात जास्त एन्जॉय केली ही कोकण ट्रिप. तर आम्ही श्रीवर्धनवरून निघालो रात्री. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही दिव्यागर बीचला गेलेलो. तर दिव्यागर बीचला आहे बघा, आम्ही चाललो, माझ्या मिस्टरांचं चाललं आहे व्हिडिओज वगैरे शूट करायचं. सगळ्यांना म्हणतं ते हाय करा वगैरे, नाही का. आणि इथे यांनी परत घेतल्या बकेट्स मुलांनी खेळण्यासाठी. एकाने माझ्याकडे दिली, एकाने स्वतःकडे घेतलेली आहे. आणि आम्ही आता दिव्यागर बीचला आलेलो आहे. इथे पण आम्हाला खूप मज्जा आली. खूप छान बीच होता, शांत एकदम, आणि गर्दी पण नव्हती, क्लीन होता. आणि आम्ही इथे या बोटवर बसून खूप राईड केल्या. इथे पण या मुलांचं चालू झालं आहे, म्हणजे किल्ले वगैरे बनवण्याचं. बघा. त्याच्यानंतर आम्ही गेलो गणेश मंदिराच्या इथे. तर इथे हे मुलं आहेत ना, ती व्याघ्र बीचला खेळून खेळून खूप दमलेली, त्याच्यामुळे त्यांच्या पप्पांनी त्यांना उचलून घेतलेलं. पण व्ह्यू खरंच खूप छान होता या मंदिराचा पण. आणि इथे ते ना मोस्ट ऑफ कपल
फोटोशूट करत होते. पण व्ह्यू खूप छान असल्यामुळे नाही का फोटोशूट पण खूप छान होत होते. आम्ही पण विचार करत होतो की अरे यार, आम्ही पण साडी घेऊन आलो असतो तर इथे आम्ही थोडाफार फोटोशूट केला असता. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो आर्वी बीचसाठी आणि आम्ही आर्वी बीचवर आलो. आर्वी बीचवर तुम्ही बघू शकता मुलांसोबत आम्ही सुद्धा खेळत बसलो. कारण की फुल म्हणजे खाऊन जेवण वगैरे करून खूप दमलेलो होतो. त्याच्यानंतर आम्ही थोडेसे व्हिडिओज वगैरे क्लिक केले. इथे बघा व्हिडिओज काढताना पण मुलांनी इतका छान सपोर्ट केला आणि आम्ही वेड्यासारखे इकडे 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 फिरतोय म्हणजे नाही का व्हिडिओ क्लिक करतोय. खूप मज्जा येत होती. आणि इथे पण माझ्या मिस्टरांची चालू झाले व्हिडिओ शूट वगैरे करण्याचे. आम्ही थोडे पोजेस वगैरे देतोय तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो रिटर्न येण्यासाठी पुण्याला. तर हे बघा हे दोघं ते सायकल खेळत बसले आणि म्हणत होते वरून सायकल पण घेऊन चला.